आठवणी, त्याच्यातली प्रवास वर्णनं किंवा आत्माविष्कार जो आहे तो त्याच्यामध्ये ललित गद्यामध्ये असतो. आणि द्विकेंद्री ही अवस्था असते, एकतर लेखकाचा आत्माविष्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे विषयवस्तू, लेखकाचा विषयवस्तूबद्दलचा दृष्टिकोन. आणि याच्यामध्ये हा जो घाट आहे त्या घाटामध्ये त्यामुळे एक अनिश्चितता निर्माण होते आणि त्याच्यामुळे त्याला फॉर्मलेस फॉर्म असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे या ललित गद्याला. आणि स्वतः शांताबाईच असं म्हणतात की खरं तर हा ललित गद्य जो प्रकार आहे तो खूप लवचिक आणि सर्वसमावेशक आहे. अगदी त्याच्यामध्ये विनोदी लेखनापासून शब्दचित्र, व्यक्तिचित्र असे सगळेच वाङ्मय प्रकार फार सुखेनैव आणि ऐसपैस रेंगाळत असतात असं स्वतः शांताबाई त्या ललित गद्याबद्दल बोलतात. आणि मग 1668मध्ये सुरुवातीला जो एसे निबंध लिहिला गेला कावले यांच्याकडून आणि नंतर 1920 ते 1950मध्ये नासी फडक्यांचं गुजगोष्टी आलं आणि मग लघुनिबंध हा स्थिरावला गेलेला आपल्याला दिसतो. पण एकूणच शांताबाईंच्या सगळ्या ललित गद्यामधल्या ज्या आठवणी आहेत, प्रसंग आहेत, त्यांनी सांगितलेल्या प्रवास वर्णनातले कप्पे आहेत, तर त्याच्यात सुरुवातीलाच एका त्यांचं जर आपण मदरंगी त्याच्यामध्ये एक मी एक ऐकणारी असा त्याच्यामध्ये लेख आहे. आणि त्याच्यामधला एक तो कसा झाला तर त्यांची जी ज्योती कोल्हटकर जेव्हा त्यांच्याकडे गेल्या तेव्हा त्या म्हणाल्या की चिडचिड कशाला करता शांताबाई, वयानुसार आता लेखन करणं शक्य होत नसेल तर एखादा रायटर घ्यायला किंवा लेखनिक घ्यायला काय हरकत आहे. तर शांताबाई फार पटकन तिला असं म्हणतात, छे गं बाई, रायटर वगैरे घेणं मला मुळीच आवडणार नाही. रायटर घेणं म्हणजे आरशात न पाहता कपाळाला टिकली किंवा कुंकू लावण्यासारखं आहे. म्हणजे त्यांना वयोपरत्वे खरं तर त्या थकलेल्या होत्या, मनामध्ये भरपूर कल्पना, विषय लिहायचे भरपूर, पण मध्येच फोन येणं, माणसांचं भेटणं आणि त्याच्यामुळे विचारांची साखळी तुटायची. आणि पटकन जेव्हा त्या असं म्हणाल्या की छे गं बाई, रायटर मला नको, रायटर घेणं म्हणजे आरशामध्ये न पाहता कुंकू लावण्यासारखं आहे. तर त्याच्यानंतरच त्यांचा तो एक मी ऐकणारी हा मदरंगी या पुस्तकातला लेख आलेला आहे. शांताबाईंनी जे ललित साहित्य लिहिले त्याच्यामध्ये अनेक त्यांची पुस्तकं सांगता येतील. जाणता अजाणता आहे, धूळपाटीमध्ये त्यांनी आईबद्दल जे वर्णन केलेलं आहे ते तर आपल्या डोळ्यासमोर उभं राहणारं आहे. इतस्तः आहे, मदरंगी आहे, किंवा जाणता अजाणतामध्ये त्यांनी अनेक गोष्टी लिहिल्यात. एक पानी आहे. अनेक पुस्तकं या शांताबाईंनी ललित साहित्यामध्ये लिहिलेली आहेत. त्यांच्या धुळपाटीमधले जे आईबद्दलचं त्यांनी लेखन केलेलं आहे तर अक्षरशः त्यांची ते व्यक्तिचित्र, चित्रदर्शी जी शैली आहे ती आपल्याला त्याच्यामधून डोळ्यासमोर उभं राहते. एकूणच या सगळ्या ललित गद्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शांताबाईंचा कालखंड, त्यांना त्याच्यामागे वाटणाऱ्या ज्या प्रेरणा आहेत त्या काय असतील, त्यांची मानसिकता काय असेल, किंवा त्यांच्या शैलीमधला जो बदल, म्हणजे एकतर शैली बदलते किंवा विकसित होते, ती कशी विकसित झालेली असेल, या सगळ्या, किंवा त्यांच्या मनोविश्लेषणात्मक ज्या गोष्टी आहेत ललित गद्यामधल्या, ह्या सगळ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. आणि आत्ता कथा, कादंबरी पाठीमागच्या ज्या प्रेरणा आहेत त्याही आत्ता शिंदे मॅडम आणि वंदनाताईंनी सांगितलेल्या आहेत. आणि मग त्या जेव्हा ललित गद्याबद्दल लिहितात तेव्हा अनेक आठवणी त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात. हुजूर पाग्यामध्ये जेव्हा त्या शिकत होत्या तेव्हा त्यांना पानसेबाई, इंदुताई पानसे शिकवायला होत्या आणि वर्गामध्ये निबंध लिहायला सांगितलं जातो की पुढे मोठेपणी तुम्ही काय करणार, काय होणार. आता त्या वयामध्ये खरं तर पुढे काय करणार किंवा काय होणार हे वय, मग कोणी वर्गामधलं लिहितं की मी वकील होणार, किंवा बाई मी तुमच्यासारखी शिक्षिका होणार, कोणी म्हणतं डॉक्टर होणार. तर शांताबाई अगदी निखळपणे असं लिहितात, मोठी होऊन मी हिरवळीवरती पडून फक्त पुस्तकंच वाचत बसणार. तर पटकन इंदुताई त्यांना म्हणतात, शांता तुझं हे स्वप्न जे आहे ना ते भारी गोड आहे गं, पण तुला एक माहिती आहे का, या हिरवळीच्या खाली ना चिखल असतो आणि चिखलामध्ये खूप किडे असतात, याचं तू भान ठेव बरं का. या लहान वयात सुद्धा तो एक ते जे व्यावहारिक सत्य
शांताबाईंना इंदुताईंनी सांगितलेलं होतं आणि पुढे त्यांना अनुभव पण आला. त्यांच्या ललित लेखांमध्ये ते आपल्याला सापडतं. एक पानीमधलं जे त्या नुसत्या वाचत नाही तर रसिकतेने त्याचा आस्वाद घेतात. एक पानीतला जो प्रत्येक लेख आहे त्याच्याकडे पाहिल्यावरती आपल्याला हे आवर्जून जाणवतं. नंतर महत्त्वाचा गोष्ट म्हणजे त्या लेखनाकडे का वळल्या, हा एक विचार करण्यासारखा गोष्ट आहे. तर त्याच्यात त्या स्वतःच म्हणतात की वाचनामुळे मी लेखनाकडे वळले. मग अशी शिंदे मॅडमने सांगितलं किंवा वंदनाताई म्हटलं की नवयुगमध्ये त्या जे काम करत होत्या तर त्याच्यामध्ये अत्र्यांकडून त्यांची जी शैली आहे लेखनाची ती विकसित झाली आणि कित्येकदा त्यांचे लेख अत्रे फाडून टाकायचे आणि त्यांना असं म्हणायचं की शांताबाई तोंड वाकडं करायला काय झालं, पुन्हा बसायचं आणि पुन्हा लिहायचं, कारण का बरं मी हा लेख या नवयुगमध्ये छापायचा, त्याच्यामध्ये काय असं वेगळं आहे. आणि मग खट्टू न होता त्या पुन्हा ते लिहित राहायचा. आणि मामा वरेरकरांच्या हाताखाली त्यांनी लेखनिक म्हणून काम केलेलं होतं, त्यामुळे खूप अव्यय न वापरता साधे शब्द वापरणं हे त्यांच्याकडे ज्या ते शिकल्या अत्रे आणि मामा वरेरकरांकडून, किंवा त्यांची जी ललित गद्याच्या लेखनाची प्रेरणा जी सापडते ती वयाच्या 6व्या-7व्या वर्षी त्यांनी कादंबरी वाचून काढली मामा वरेरकरांची. गृहलक्ष्मी या मासिकामध्ये जी येत होते आणि वडिलांनी ते घरी लावलेलं होतं. तर हा एक भाग त्याच्यामध्ये दिसतो. किंवा स्वतः वाचन जर नसेल तर लेखन कसं होणार हे त्यांना अत्र्यांकडून शिकायला मिळालं. आणि तिथून पुढे त्यांची शैली ही संस्कृत प्रचूर न राहता किंवा अवघड शब्द टाळून अतिशय साधे सोपे चित्रदर्शी शैली जी आहे ती त्यांनी अवगत केलेली दिसते. आणि एका ठिकाणी त्या म्हणतात सुद्धा की शेळी जशी एका बाजूनं दिसलं की सगळं खात जाते तसं मी मिळेल ते वाचत गेलेले आहेत. हे त्यांच्या ज्या लेखनामागची जी प्रेरणा आहे ती महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीम माटे, सहस्त्रबुद्धे, केना वाटवे यांचाही त्यांच्यावरती खूप मोठा प्रभाव होता. ललित गद्याच्या बाबतीमध्ये स्वतः आनंद यादवांनी एक आठवण त्यांच्याबद्दलची लिहिलेली आहे. ते असं म्हणतात की जेव्हा शांताबाई माझ्या घरी आल्या तेव्हा मांजरीला नुकतीच बाळं झालेली होती 2 आणि ती पटकन ती माऊची बाळं आपल्या ओंजळीमध्ये शांताबाईंनी घेतली आणि त्यांच्याकडे पाहून शांताबाई म्हणाल्या की काय सुंदर या जुईच्या कळ्या आहेत 2. तर म्हणजे नाजूकतेतलं पण जे एक नाजूकपण आहे ते त्यांच्या या ह्याच्यामध्ये दिसतं. आणि त्यांच्या बोलण्यामध्येच मुळात हे लालित्य होतं असंही त्याच्यामध्ये म्हणता येईल. त्याच काळामध्ये खरं तर दुर्गाबाई पण लिहित होत्या, त्याच काळामध्ये इरावती कर्वे लिहित होत्या आणि शांताबाई पण लिहित होत्या. त्यांचं बोलणं हे सहज आणि लालित्यपूर्ण होतं. आणखीन एक आठवण 1950च्या मध्ये श्रीम माटेसुद्धा कथालेखन करत होते. त्यांच्या कथांमध्ये देशीपण होतं, त्याच्यामध्ये कुठेही परदेशीपणा नव्हता आणि तो ठसा मात्र शांताबाईंच्या लेखनात सुद्धा हा देशीपणा आपल्याला जाणवतो. एकूणच सगळ्या ललित गद्यामध्ये आठवणी शांताबाईंनी लिहिलेल्या आहेत. आणि जसं आपण म्हणतो ना की 100 प्रकारातून मोजक्या खाद्यपदार्थांचं ताट समोर ठेवावं, तसं इतके ललित गद्याचे प्रकार या शांताबाईंनी हाताळलेत. आणि आज त्याच्याबद्दल मोजक्या गोष्टींबद्दल काही निरीक्षण आणि निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न करते. किंवा मोजकं ललित गद्य म्हणजे माणसाच्या सगळ्या अवयवातला एखादा अवयव सांगण्यासारखं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काही महत्त्वाचा निष्कर्ष त्यांच्या ह्याच्यामधून काय निघतो तर अध्यापकीय पेशामुळे समजावून देणं आणि समजून घेणं हे त्यांच्या सगळ्या ललित गद्यामध्ये दिसतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची लेखणी ही तत्त्वज्ञानाचा पाठपुरावा करणारी सापडत नाही, तर ती पूर्णपणे मधमाशीच्या वाटेनं जाणारी, सौंदर्याचा वेध घेणारी आणि संपूर्णपणे आगळ्या वेगळ्या कल्पनांच्या शोधात ती राहिलेली दिसते. त्याच्यामध्ये कुठेही तिखटपणा त्यांच्या लेखणीमध्ये जाणवत नाही. किंवा नव्या वाटा धुंडाळण्यापेक्षा ज्या जुन्या वाटा आहेत त्या मोकळ्या सुशोभित करण्याचं जे काम आहे ते त्यांच्या लेखणीने केलेलं दिसतं. त्यांच्या वडीलधारी माणसं हे एक महत्त्वाचं ललित गद्य. खरं तर त्यांच्या आयुष्यात इतकी माणसं आली पण एकमेव असं ललित गद्य वडीलधारी माणसं असं एकमेव पुस्तक त्यांनी लिहिलं. आणि त्यांच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या सुद्धा व्यक्तींबद्दल वडीलधारी माणसांमध्ये त्यांनी लिहिलेला हा त्यांच्या मनाचा खूप मोठेपणा त्याच्यामध्ये जाणवतो.
आणि दुर्गाबाई किंवा वहिनी हे यांच्यासारखी जी व्यक्तिचित्र त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेली आहेत, तर ती एक आपला मनाचा ठाव घेणारी आहेत. तर हा सगळा जो ललित गद्याचा भाग आहे त्याच्यावरून आपल्याला काही निरीक्षणं नोंदवता येतील. तर ती निरीक्षणं इथे मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे कवयित्री असून सुद्धा त्या ललित लेखनाकडे का वळल्या, हा एक प्रश्न पडतो की मुक्तपणे त्यांनी लेखन केलं आणि त्यांच्या काळामध्ये खरं तर अनेक लेखक कवी होते. कवी अनिल होते, नंतर बोरकर कुसुमाग्रज पण होते, आणि तरीसुद्धा ललित लेखन का, तर त्यांनी स्वतः स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की त्या एक स्वतः व्यावसायिक लेखक आहेत म्हणून. हा एक त्यांनी त्याच्यामध्ये मुद्दा सांगितला. आणि बरेचसं त्यांचं लेखन हे सदर लेखनाच्या मुळे झालेलं आहे. कुणीतरी आग्रह केल्यामुळे, कुणीतरी सांगितल्यामुळे त्यांनी हे ललित लेखन केलं. दुसरी गोष्ट ते असं म्हणायच्या की जशी उत्सुकता वाचकांना आहे तशी मलासुद्धा माझ्या लेखनाबद्दलची उत्सुकता असते, कारण मी काय लिहिलेलं असते आणि मी काय लिहील हे माझं मलाच ठाऊक नसतं, असंही त्या एके ठिकाणी लिहितात. म्हणजे त्यांच्या लेखनामधला जो सदैव ताजेपणा आणि कुतूहल असतं ते त्याच्यामध्ये जागृत राहतं. शांताबाई मांजरवेड्या होत्या, त्यांचं मांजर प्रेम जे आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचं जे अबोल कुतूहल मांजराबद्दलचं आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. पुंडलिक यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा, रागिणी पुंडलिक यांनी त्यांच्या पुस्तकात ते लिहिले. मांजर प्रेम तर होतंच, पण त्यांच्या मांडीवरती पालीसुद्धा गुरगुरताना मी पाहिलेले आहेत. तर इतकं त्यांचं प्राण्यांबद्दलचं प्रेम होतं. निसर्गातला प्रवास याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणजे पशु पक्षी आणि माणूस यांच्याबद्दल, दोघांबद्दलही त्या बोलतात आणि एक प्रश्न सूचकतेने विचारतात की माणसाचं शेपूट निकामी झालं हे तर त्याला कळले की नाही माहीत नाही, पण आता माणूसच पूर्ण निकामी झाला आहे हे तरी त्याला कळणार आहे का. म्हणजे ह्या ज्या पशु पक्षी मनुष्य या सगळ्यांबद्दल जी एक त्यांची सूक्ष्म दृष्टी वेध घ्यायची ती त्याच्यामधून दिसते. नंतर ललित लेखन करत असताना, म्हणजे कॉलम लिहित असताना जागेची मर्यादा असते, त्यामुळे अल्पाक्षरत्व हे त्यांच्या ललित गद्याला आलेलं दिसतं. पारावर गप्पा माराव्यात मिश्किलपणे, इतक्या सहजपणे त्यांचं सगळं लेखनाचा प्रवास दिसतो. आणि मध्येच त्यांची लेखणी विनोदही करते, गांभीर्याने सुद्धा त्यांची लेखणी कधी कधी लिहायला घेते. शब्दांची पाळीमुळे हा जो लेख आहे, जाणता अजाणतामध्ये शब्द कसे फुलतात विस्तारतात, आणि त्याच्यामध्ये त्या म्हणतात की आपल्याकडे जसं मांजरीला माऊ म्हणतात तसं इजिप्तमध्ये सुद्धा आपला माऊ शब्द हा वापरला गेलेला आहे. हा एक त्यांच्या नंतर करुणा किंवा कंपॅशन जे आहे, म्हणजे पोटभरू माणूस चिराई हो, हा कष्टकरी माणसाबाबत जेव्हा त्या पाहतात, एका ठिकाणी गेल्यानंतर त्यांना जाणवतं की सगळी कष्टकरी माणसं आहेत आणि हा समाज किंवा देश हा कष्टकरी माणसांवरती मोठा झालेला आहे. आणि त्या पटकन मग हा लेख लिहितात की पोटभरू माणूस चिरायू हो, त्यांच्या जाणता अजाणता इतस्ता याच्यामध्ये लिहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, पुण्यातल्या अंधशाळेमध्ये जेव्हा त्या हडपसरच्या जातात, त्यांचं व्याख्यान झाल्यावरती सगळे मोठे छोटे त्यांच्या जवळ येतात आणि त्यांच्या हाताला स्पर्श करतं, कोणी अंगाला स्पर्श करतं, डोक्यावरून हात फिरवतं. त्यांना याची सवय नसते, पण तरीसुद्धा जेव्हा हे घडत असतं तेव्हा त्या पटकन विचार करतात की जरी शब्द असले तरीसुद्धा माणूस पुढे लागतो आहे, आणि त्या दृष्टीनं त्या पुन्हा एकदा शब्दांच्या दुनियेमध्ये त्याच्याबद्दलचा लेख चितारतात. तर ह्या सगळ्या ज्या त्यांचं जी निरीक्षणं आहेत ती खूप शोधकता त्याच्यामध्ये जाणवते. साधेच विषय असतात, पण म्हणजे अफाट विषय न घेता साध्या विषयांवरती शांताबाई लेखन करतात. नंतर त्या जरी प्राध्यापक असल्या किंवा संत पंत तंतवाङ्मयाचा त्यांनी जरी सगळा अभ्यास केलेला असला, मुखोद्गत असला, तरीसुद्धा ललित लेखनावरती किंवा या साहित्यावर त्यांची कुरघोडी कुठेही झालेली दिसत नाही. हा एक मुद्दा. किंवा बौद्धिकतेची जी एक वृक्षता म्हणतात ती त्यांच्या लेखनामध्ये कुठेही आढळत नाही. याशिवाय शांताबाईंनी लिहिलेली जी कविता आहे त्या कवितेमध्ये सुद्धा ललित गद्य सापडतं. उदाहरणार्थ त्यांची जर पैठणी ही कविता घेतली तर पैठणीचा रंग, वास, त्या पेटीतलं तिचं सगळं अप्रूप त्यांना वाटणारं, आणि शेवटी त्या एकदम त्या चौघडीला म्हणतात, आजीला कुशल सांग. इथे कुठेतरी पुन्हा ललित गद्य आलेलं असतं. म्हणजे कलात्मक लेखनात ललित लेखनाची जी बीजं आहेत कवितेमधली ती सुद्धा त्यांच्या कवितेमध्ये सापडतात. तर
तर अशा पद्धतीनं हा सगळा त्यांचा प्रवास, म्हणजे जिथे सूर्य, चंद्र, तारे, फुले याच्याबद्दल त्या गुंतत नाहीत, तर मनोविश्लेषणात्मक, व्यक्ती विश्लेषणात्मक असंही ते लिहितात. एकाकीपणावर त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे की वय वाढत जातं तेव्हा दोघांपैकी कोणीतरी एकच उरतं, मुलं परदेशात असतात तेव्हा काय स्थिती उरते, तर त्याच्या संदर्भात एक समृद्ध जीवनानुभव जो आहे तो त्यांनी काही जवळ काही दूरमध्ये अतिशय सुंदर रेखाटलेला आहे. तर अशा पद्धतीनं त्यांची जी लेखणी आहे ती कुठेतरी शोधकता त्याच्यामध्ये जाणवत राहते. त्याच्यामध्ये त्या वर्मावरती बोट ठेवत नाहीत, पण मर्म मात्र फार त्याच्यामधलं सुंदर सांगितलेलं असतं. लेखणी कुठेही तिखट होत नाही किंवा समीक्षेच्या वाटेपण जाताना कटाक्ष किंवा काटेकोर त्याच्यामध्ये नसतो, काटेकोरपणा नसतो, पण ती खूप भिडस्त असते. अशा पद्धतीनं शांताबाई त्यांच्या ललित गद्यामध्ये संबंध लिहितात आणि मग ही पुस्तकं आपल्या खूप जवळची वाटतात. दुसरं अजून महत्त्वाचं त्यांच्या ह्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे प्रासंगिक निमित्त असून प्रसंगाच्या पलीकडे त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे सगळं त्यांचं ललित गद्य हे कॉलममधून किंवा सदर लेखनांमधून झालेलं असतं, तरी त्या प्रसंगापलीकडे जाऊन आणि मग त्यामुळे शांताबाईंच्या लेखनाची ताकद कशात आहे, तर एकाच वेळी तो लेख त्यांचा माहितीपूर्ण असतो आणि पुन्हा मूळ ग्रंथाला वाचनाची जी एक त्याला म्हणायचं की वाचकाला जावंसं वाटतं ती ओढ त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला जाणवतं. त्यांचं नवनीत नावाचं जे संकलन आहे त्याच्यामध्ये त्यांनी जुन्या ग्रंथांचा पण जो परिचय करून दिलेला आहे तो त्यांच्या अतिशय लालित्यपूर्ण शैलीमध्ये लिहिलेला आहे. किंवा एकपानीमध्ये तर त्या म्हणतातच की काही लेखकांचा शब्द हे फार फटकून असतात, ते त्यांना सहज अवगत होत नाही, पण शांताबाईंची जी लेखणी आहे तर ती शब्दांचा हात्यार घासून पुसून त्यांचं नेहमीच तयार असतं. शब्दांचा त्यांना कधी अनुनय करावा लागत नाही. त्यामुळे शब्द हे त्यांना त्यांची सेवा करत असतात. त्यामुळे ते शब्द लिहितात आणि अर्थ त्याच्या पाठोपाठ धावत आलेला असतो. इतकी ती शैली त्यांच्या समृद्ध वाचनाचा आपल्याला या ललित साहित्यातून परिचय करून देणारी असते. तर हा सगळा जो अनेक पुस्तकं खरं तर त्यांची आहेत, त्यांच्या सगळ्या पुस्तकांचा जरी ललित गद्याचा आढावा घ्यायचा म्हटला तर हे निष्कर्ष निरीक्षणं आपल्याला मांडता येतील. शेवटी वेळेची मर्यादा आहे. मगाशी म्हटलं तसं 17 प्रकार शांताबाईंनी हाताळलेत आणि त्याच्यातले म्हणजे 100 खाद्यपदार्थातला काही पदार्थ फक्त ठेवायचे तर आपण सगळ्या ललित गद्याबद्दल असं निरीक्षण त्यांचं मी मांडू इच्छिते. शेवटी एवढंच म्हणेल की म्हणजे पाडगावकरांनी जसं म्हटलंय की त्यांच्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर त्या शब्दात असं म्हणता येईल की इतकं दिलेत शांताबाई आम्हाला. खरंच सांगते, माणूस केलेत तुम्ही आम्हाला. पावसाळ्यात तर वर्षावाला नीती नव्हती, आमची उंजळ कधीसुद्धा रीती नव्हती. भर उन्हाळ्याच्या वणव्यातही तुमचं ललित गद्य, तुमचं ज्ञान हे सरी झाल्या आमच्या अंगणात धावत आल्या. इतकं दिलं शांताबाई आम्हाला. खरंच सांगते, माणूस केलं तुम्ही आम्हाला. तसे आम्ही आमच्यातच गुंग होतो, स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो, पण तुम्ही ज्ञानात भिजवलं, हिरवगार रुजवलं. इतकं दिलं शांताबाई तुम्ही आम्हाला. तुमच्यासमोर उभं राहून बोलताना, तुमच्यासमोर उभं राहून गाताना मन असं भरून येतं, डोळ्यातून झरून येतं. डोळ्यात जेव्हा आसू असतात तेव्हाच माणसं असतात. इतकं दिलं शांताबाई आम्हाला. खरंच सांगते, माणूस केलं तुम्ही आम्हाला. धन्यवाद.